फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मधला पुढचा चौथा लेसन आहे. लेसन 4, एन्कोडिंग अँड डिकोडिंग ऑफ लाईट. आता याचे उद्दिष्टे काय आहेत पहा. या धड्याच्या शेवटी आपण प्रकाशाचे एन्कोडिंग आणि डिकोडिंग परिभाषित करू शकाल. आपण ऑप्टिकल स्त्रोतांचे विविध प्रकार स्पष्ट करू शकाल. आपण फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टम मधील प्रकाश स्त्रोतांच्या आवश्यकता सांगण्यास सक्षम असाल. आपण लेझर डायोडच्या ऑपरेशनचे सिद्धांत आणि विविध प्रकारचे ऑप्टिकल डिकोडर समजावून सांगण्यास सक्षम असाल. आपण ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टम मध्ये वापरलेल्या फोटो डिटेक्टरची आवश्यकता सांगण्यास सक्षम असाल. तर हे आपले 4-5 उद्दिष्ट आहेत, एन्कोडिंग आणि प्रकाशाच्या डिकोडिंग. चालू करूया. एक सिंपल ब्लॉक डायग्राम दाखवलेला आहे. ट्रान्समीटर, मीडिया आणि रिसिव्हर. ट्रान्समीटर म्हणजे तुमचा एन्कोडर, रिसिव्हर म्हणजे तुमचा डिकोडर. तुमचा जो अॅनालॉग फॉर्म मधला सिग्नल्स एन्कोडर त्याला लाईट मध्ये कन्व्हर्शन करून या फायबर मधनं सोडणार, तुम्ही पाठवणार, प्रसारित करणार, आणि मग डिकोडर तोच फायबर ऑप्टिक मधनं आलेला प्रकाश रिसिव्ह करणार, परत त्याचा अॅनालॉग फॉर्म मध्ये रूपांतर करणार. आता याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर ट्रान्समिशन मध्ये एन्कोडिंग म्हणजे आकृती 1 मध्ये दाखवल्यानुसार फायबर ऑप्टिक्सद्वारे अॅनालॉग ऑप्टिकल माहितीची डिजिटल हस्तांतरण. नंतर हे अॅनालॉग ट्रान्समिशन पेक्षा स्वीकार्य सिग्नल टू आवाज गुणोत्तर म्हणजे SNR, सिग्नल टू नॉइज रेशिओ मध्ये 20 ते 30 dB ने सुधारते. तर हा समजा सिग्नल आहे, मला असं सिग्नल दिसते, पण त्याच्यामध्ये थोडस मध्ये जरा हिरवे लाईन्स पण दिसतात आणि अशी लांबडे पण लाईन दिसतात, उंच अशी उभी लाईन्स दिसतात. हे नॉइज आहे, लक्षात घ्या. ह्या सिग्नल बरोबर हे नॉइज आहे. तर हा नॉइज टू सिग्नल टू नॉइज रेशिओ यामध्ये आपल्याला चांगला मिळतोय. जास्त नॉइज आपल्याला मिळत नाही. म्हणजे सिग्नल टू नॉइज रेशिओ हा व्यवस्थित ठेवला जातो, 20 ते 30 dB पर्यंत सुधारते. म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाला नॉइज या ठिकाणी मिळत नाही अशा पद्धतीच्या कम्युनिकेशन मध्ये. नंतर एक डिटेल जरा ब्लॉक डायग्राम असं दाखवलेला आहे की समजा हा भाग ट्रान्समीटरचा आहे आणि हा भाग रिसिव्हरचा आहे. तर ट्रान्समीटर मध्ये तुमचा एन्कोडर आहे. ट्रान्समीटर मध्ये 2 विभाग ऍड केलेत, एक ड्रायव्हर, दुसरा लाईट सोर्स, आणि नंतर हा कनेक्टर आहे. कनेक्टर कशासाठी? तर ह्या लाईट सोर्स आणि फायबर ऑप्टिक मधला कपलिंग करण्यासाठी कनेक्टर वापरला. तिथनं परत रिसिव्हर एंडला सुद्धा कनेक्टर आहे, त्याचा आणि डिटेक्टरशी कपलिंग करण्यासाठी कनेक्टरचा वापर केला. त्याच्यामध्ये रिसिव्हर मध्ये परत एक ऍम्प्लिफायर आहे आणि मग डिकोडर आहे आणि आउटपुट. आपण आता स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा रिसिव्हर बघूया. तर रिसिव्हर मधले जे विभाग आहेत त्याच्यातला पहिला ट्रान्समीटर म्हणजेच पाठवणारा. तर फायबर ऑप्टिक ट्रान्समीटर सामान्यतः ड्रायव्हर आणि ऑप्टिकल स्त्रोतांनी बनलेला असतो. मगाशी दाखवलं मी काय काय आहे त्याच्यामध्ये. ड्रायव्हर आणि ऑप्टिकल स्त्रोतांनी बनलेला असतो. ऑप्टिकल सोर्स. ड्रायव्हर ऑप्टिकल स्त्रोताचा विद्युत आवरण प्रदान करतो. म्हणजेच ड्रायव्हर जो आहे तो काय करतोय? विद्युत आवरण प्रदान करतोय. म्हणजेच काय की LED ला किंवा लेझर दोन्हीपैकी कुठला तर एक तुम्ही लाईट सोर्स वापरणार आहात. तर लाईट सोर्स LED वापरला तर त्याला ड्राईव्ह करण्यासाठी करंट लागते, त्याला करंट लागते 50 ते 100 मिली अँपिअर. तेच तुम्ही समजा लेझर वापरला तर लेझरला करंट लागते, त्याला थ्रेशोल्ड प्रवाह म्हणतात, 5 ते 40 मिली अँपिअर. तर ह्याला LED आणि लेझरला ड्राईव्ह करण्यासाठी एक ड्राईव्ह सर्किट लागते. म्हणजेच तो ड्राईव्ह विभाग असतो ज्याच्यामध्ये तो प्रॉपर करंट जेवढा त्या LED ला पाहिजे किंवा लेझरला पाहिजे तो देण्यास मदत करतो. नंतर ऑप्टिकल स्त्रोत विद्युत प्रवाहात त्याच पॅटर्नसह प्रकाश ऊर्जामध्ये रूपांतरित करते. आणि शेवटी कनेक्टरचे काम लाईट सोर्स यास फायबर ऑप्टिकल केबलशी जोडणे. या ठिकाणी बघा एन्कोडर सिग्नल्स आले, इथं तुमचा अॅनालॉग सिग्नल्स आले, एन्कोडर घेऊन या ड्रायव्हरला देणार. ड्रायव्हरचं काम काय की तुमचा जो लाईट सोर्स आहे त्याला किती प्रमाणात करंट पाहिजे तो ड्राईव्ह करण्यासाठी हा ड्रायव्हर सर्किट आहे. म्हणजे LED ला किती लागते, लेझरला किती लागते, त्या पद्धतीने तेवढंच प्रवाहाला देणार. आणि मग हे लाईट सोर्स काय करणार आहे
आलेल्या डिजिटल सिग्नलला लाईट सोर्स मध्ये रूपांतर करणार, लाईट मध्ये रूपांतर करणार आणि लाईट मध्ये रूपांतर केलेलं सिग्नल फायबर ऑप्टिक मध्ये पाठवण्यासाठी या कनेक्टरचा वापर केला जाईल आणि कनेक्टर मग या ह्याच्यातनं फायबर ऑप्टिक मधनं लाईटच्या स्वरूपात सिग्नल ट्रान्समिट करणार. अशा पद्धतीने हे ट्रान्समीटर झाला. नंतर त्याच्यातले प्रत्येक पार्ट जो आहे, आता समजा ऑप्टिकल सोर्स, ऑप्टिकल स्त्रोत. ऑप्टिकल स्त्रोत हे सक्रिय घटक आहे ज्यांचे मूलभूत कार्य इलेक्ट्रिकल ऊर्जाला प्रभावी पद्धतीने ऑप्टिकल ऊर्जामध्ये रूपांतरित करणे. म्हणजे तुमचा इलेक्ट्रिकल सिग्नल असेल त्याला लाईट मध्ये रूपांतर करणार आहे ऑप्टिकल सोर्स, म्हणजेच त्याला ट्रान्सड्युसर असे म्हणतात. म्हणून ऑप्टिकल स्त्रोतला ट्रान्सड्युसर म्हणतात. ऑप्टिकल स्त्रोत ऑप्टिकल ट्रान्समीटर मध्ये मुख्य घटक असतो. मेन कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये ऑप्टिकल कम्युनिकेशन मध्ये किंवा ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये. पॉप्युलर युज्ड, लोकप्रियपणे वापरले जाणारे ऑप्टिकल स्त्रोत म्हणजे लाईट एमिटिंग डायोड आणि सेमीकंडक्टर लेझर डायोड. तर एलईडी किंवा लेझरचा वापर केला जातो कम्युनिकेशन साठी. लाईट सोर्स म्हणून तुम्ही एलईडी वापराल किंवा लेझर वापराल. नंतर रिक्वायरमेंट्स ऑफ लाईट सोर्सेस फॉर कम्युनिकेशन. जे आता तुम्ही लाईट सोर्स वापरणार आहे तर या कम्युनिकेशन साठी प्रकाश स्त्रोतांची आवश्यकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवश्यकता आहे, तर काय आवश्यकता आहे, तर लाईट आउटपुट शुड बी हायली डायरेक्शनल, दिशात्मक असला पाहिजे लाईट सोर्स. इट मस्ट रिक्वायर व्हेरी स्मॉल पॉवर, कमी पॉवर कंझ्युम करता आलं पाहिजे कार्य करताना. ऑप्टिकल आउटपुट शुड बी स्टेबल इरेस्पेक्टिव्ह ऑफ चेंजेस इन टेम्परेचर. तापमानामध्ये बदल झाला तरी तुमचा आउटपुट जो वेव्हफॉर्म आहे, आउटपुट लाईट जी आहे ते स्टेबल असले पाहिजे, स्थिर असले पाहिजे. तर लाईट सोर्स शुड हॅव कॉम्पॅक्ट साईज, लहान असलं पाहिजे, आकार त्याचा लहान असला पाहिजे आणि जास्त कार्यक्षमता असला पाहिजे. हाय ऑप्टिकल आउटपुट पॉवर अँड कपलिंग एफिशियन्सी, उच्च ऑप्टिकल आउटपुट पॉवर आणि जोडण्याची क्षमता, म्हणजे जोडण्याची क्षमता म्हणजे कपलिंग करता आलं पाहिजे, त्याची कपलिंगची एफिशियन्सी जास्त असली पाहिजे. इट इज एसेन्शियल दॅट द सोर्स इज कंपॅरेटिव्हली चीप अँड हायली रिलायबल इन ऑर्डर टू कम्पीट विथ कन्व्हेन्शनल ट्रान्समिशन टेक्निक्स. म्हणजे जे आपला जो पारंपरिक आहे त्याच्यापेक्षा हे तुलनात्मक स्वस्त आणि अत्यंत विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. ऑलमोस्ट ऑल दिस रिक्वायरमेंट्स आर सॅटिस्फाईड बाय लेझर अँड एलईडी. तर हे सगळे जे आवश्यकता आहे ते पूर्ण हे कोण करते, लेझर आणि एलईडीज करतात. बोथ ऑपरेट इन फॉरवर्ड बायस, हे दोन्ही पण फॉरवर्ड बायस मध्ये कार्य करतात. फॉरवर्ड बायस मध्ये म्हणजे एलईडी, आता सिम्बॉल बघितलं असेल, एनोड कॅथोड, आणि त्याला दोन बाण बाहेर काढलेले असतात, पुढे तुम्हाला बघायला मिळेल. जसं तुम्ही डायोडला, साध्या डायोडला एनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह दिल्यानंतर तो फॉरवर्ड बायस होतो. सेम असंच इथं एलईडीला पण होणार आहे, लेझरला पण. त्याच पद्धतीने तो कार्य करतो, म्हणजेच तो फॉरवर्ड बायस मध्ये कार्य करतो. तर हे रिक्वायरमेंट्स ऑफ लाईट सोर्सेस फॉर कम्युनिकेशन. नेक्स्ट आता बघूया लाईट सोर्स कुठले कुठले आहेत. एक आहे एलईडी आणि दुसरा आहे लेझर. एलईडी म्हणजेच त्याला मोनोक्रोमॅटिक, म्हणजेच फक्त एक रंग असलेला, आणि इनकोहरंट रोज सोर्स म्हणतात. आता इनकोहरंट सोर्स म्हणजे काय ते आपण थोडं बघूयाच. दुसरा लाईट सोर्स आहे लेझर, तो पण मोनोक्रोमॅटिक आहे, पण तो हा आहे कोहरंट सोर्स. आता कोहरंट म्हणजे काय बघा, तर इथं तुम्हाला असे वेव्हफॉर्म दिसत असतील, तर हे वेव्हफॉर्म म्हणजे काय की लाईट आहे, लक्षात घ्या, ही फोटॉन्स आहेत, लाईट्स आहेत. फोटॉन म्हणजे तुमचा प्रकाशाचा कण, लाईट आहे. तर हे 1 2 3 4 समजा लाईटची किरण आहेत, तर ते एका सिंगल फेज मध्ये सगळे एकाच फेज एकाच अँगल मध्ये दिसतात किंवा वाहतात. इथं सगळे किरणे आहेत, लाईट्स आहेत, पण तो प्रत्येकाचा फेज वेळानुसार बदलतो. तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे प्रकाश दिसतोय ते प्रकाश एकाच फेज मध्ये एकाच अँगल मध्ये ज्यावेळेला वाहतात
त्यालाच म्हणतात कोहरंट. आणि वेळानुसार हे बदलत असेल तर त्याला म्हणतात इनकोहरंट. म्हणजेच बघा, इनकोहरंट सोर्स ऑल एमिटेड लाईट रेज फ्लोज इन सेम फेज, whereas in incoherent source the phase changes with respect to time. म्हणजे कोहरंट सोर्स मध्ये हे एकाच फेज मध्ये वाहत असतात आणि इनकोहरंट मध्ये प्रकाश जो वाहत असते त्याला काय एकाच अँगल मध्ये वाहत नसतात, वेळानुसार ती बदलत असते. तर ह्याचं एक्झाम्पल म्हणजे तुमचा एलईडी. एलईडीचा प्रकाश सर्व बाजूने पसरत असते म्हणून त्याला इनकोहरंट म्हणतात. आणि लेझर एका सरळ बीम मध्ये एका सरळ रेषेत वाहत असते लाईट, प्रकाश, त्यालाच याचं उदाहरण आहे लेझर. तर त्यालाच आपण कोहरंट सोर्स म्हणतात. आणि हे मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, तर फक्त एकच रंग, म्हणजे तुम्हाला याच्यातनं बाहेर पडताना फक्त एकच रंग निघणार आहे. रेड असेल, ब्लू असेल, ग्रीन असेल, तिथं सुद्धा सेम तसंच कुठला तर एक कलर निघणार आहे. पण तो ह्याच्यामध्ये प्रकाश सर्व बाजूने पसरणार आहे, सर्व बाजूला दिसणार आहे तुम्हाला, म्हणून ह्याला इनकोहरंट म्हणतात. आणि इथं तुम्हाला जो प्रकाश आहे एका कलरचा तो फक्त एकाच दिशेने व्हायला मिळणार आहे, त्यालाच आपण कोहरंट सोर्स म्हणतो. तुमच्या लक्षात आलं का इनकोहरंट म्हणजे काय आणि कोहरंट म्हणजे. आणि मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक म्हणजे फक्त एक रंग असलेला. आता पुढे जाऊया. लाईट एमिटिंग डायोड. लाईट एमिटिंग डायोड आपलं ह्याचं कार्य आपण बघितलेलं आहे, परत आपण याचं कार्य पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, एलईडीज आर युज्ड इन ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टम दॅट रिक्वायर बिट रेट लेस दॅन अप्रॉक्सिमेटली 100 to 200 मेगाबिट्स पर सेकंड. एलईडी ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टम मध्ये वापरले जातात, ज्याचे अंदाजे 100 ते 200 मेगाबिट पर सेकंड पेक्षा कमी दर आवश्यक आहे. नंतर इट इज मोस्टली कपल्ड विथ मल्टी मोड फायबर. मल्टी मोड जे आता आपण फायबरचे प्रकार बघितले, सिंगल मोड, मल्टी मोड, तर ह्या एलईडीला मल्टी मोड फायबर मध्ये त्याचा जास्त वापर केला जातो. नंतर इट covers broad spectrum of wavelengths and the emitted power is proportional to the diode current. तर ह्याचा वेवलेंथ जो आहे, तरंग लांबी जी आहे ते खूप जास्त आहे, मोठी आहे. आणि आणि उत्सर्जित शक्ती जी आहे ते डायोडच्या प्रवाहाच्या प्रमाणात असते, म्हणजे सम प्रमाणात असते, प्रोपोर्शनल म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर हे कसं कार्य करते, पहिल्यांदा आपण सिम्बॉल बघूया. हा ऍनोड आहे, कॅथोड आहे, आणि हे बाण जे दाखवलेत बाहेरच्या बाजूला म्हणजे तो प्रकाश बाहेर पडतोय असं दाखवलेला आहे. तर तुम्हाला याच्या व्हिडिओ फॉर्म मध्ये पण दाखवतो की हा एलईडी कसं कार्य करते. अजून पुढे बघूया. एलईडी पासून प्रकाश उत्सर्जन, एमिशन ऑफ लाईट फ्रॉम एलईडी. सेमीकंडक्टरचा वाहक बँड त्यात इंजेक्ट केलेल्या इलेक्ट्रॉनने भरलेला असतो. कंडक्शन बँड. आता हे सगळं जे कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड, ह्याच्याबद्दल थोडस माहिती घेऊ आपण. त्या ठिकाणी बघा, बँडचे सिद्धांत पाहूया. आता हे बँडचे सिद्धांत म्हणजे काय, की समजा इथं तुम्ही बँड थिअरी बघितली, समजा आता बँड सिद्धांत आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे. तर या ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघा की हे मध्ये जो असतो तो न्यूक्लियस असते. न्यूक्लियसच्या भोवती हे जे असते ते न्यूक्लियस भोवती हे जे असते याला म्हणतात ऑर्बिट्स, कक्ष. आणि त्या कक्षामध्ये जे लाल निळ्या कलर मध्ये हे जे दिसते हे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स प्रत्येक कक्षामध्ये किती पाहिजे ते पण फिक्स आहेत, जे आपण मागे झालेलं आहे 2n² मध्ये. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, 18 असे वाढत जातात. मग या ठिकाणी तो शेवटच्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन्स असतात, मागे झालेलं आपलं शेवटच्या कक्षेतील राहिलेल्या इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. मग ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सलाच व्हॅलन्स बँड म्हणतात, व्हॅलन्स बँड. आता जिथं काहीच नसेल, जिथं तुमचा इलेक्ट्रॉन फ्रीली व्यवस्थित वाहू शकतात, त्याला कंडक्शन बँड म्हणतात. आता या कक्षेत कोणतेही इलेक्ट्रॉन्स नाही, परंतु तिथं तुमचा इलेक्ट्रॉन एखादा आला तर तो त्याच्यातनं वाहू शकतो, त्यालाच म्हणतात कंडक्शन बँड. आणि ह्या दोन्ही मधला जो अंतर आहे,
ह्या दोन्ही मधला जो अंतर आहे, या व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो अंतर आहे त्याला म्हणतात फॉरबिडन गॅप. फॉरबिडन गॅप. आता हे सगळं कशासाठी आहे मला पुढे कळेलच, या गोष्टी मी का सांगतोय. आता बघा, समजा एखादा आपण ऍटॉमिक नंबर कॉपरचा घेतला, समजा कॉपर, तर कॉपर मध्ये काय होते, टोटल त्याचा ऍटॉमिक नंबर किंवा ऍटॉमिक टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 29 आहे समजा. तर तुम्ही हे प्रत्येक कक्षामध्ये समजा अशा ह्या पद्धतीनं म्हणजे 2, 8, 18 आता हे फिक्स आहेत, 2n² पद्धतीने पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18 हे फिक्स इलेक्ट्रॉन झाले. आता 29 साठी राहिला 1. ऍक्च्युली या चौथ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त लागतात, परंतु तुमच्या या ऍटॉमिक नंबर 29 साठी तिथं तुम्हाला एकच लागणार. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये किती राहिले, फक्त एकच इलेक्ट्रॉन राहिले. म्हणजे बघा की ज्यावेळेला तुमचा एकच इलेक्ट्रॉन राहिलेला असेल तर तो एकच इलेक्ट्रॉन या कक्षामध्ये तो आरामशीर फिरू शकतो. या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो एक राहिलेला, तो याच ऑर्बिटमध्ये कक्षेमध्ये तो फिरू शकतो. म्हणजे बाहेरून तुम्ही एखादं त्याला दाब दिला, बाहेरून त्याला दाब दिला समजा चुंबकीय क्षेत्राचा, तर तो याच कक्षेमध्ये फिरू शकतो. म्हणजेच काय की जो व्हॅलन्स बँड इज नथिंग बट कंडक्शन बँड. म्हणजे ह्याला परत तुम्ही दुसऱ्या कक्षेत सोडायचं, पाठवायची गरज नाही. म्हणजे तुम्ही इकडून ढकलून इकडे तुम्ही ढकलायची गरज नाही. तुम्ही इथल्या इथंच फिरू शकता, कारण एकच आहे, एकच असल्यामुळे तो फिरू शकतो. मग तेच समजा तुम्ही एखादं असा एक घेतला मटेरियल क्लोरीन, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 17. तर ते 17 कसं भरलं जाते, पहिल्या कक्षात 2, दुसऱ्या कक्षात 8 फिक्स झाले, आणि राहिलेल्या कक्षात ऍक्च्युली किती पाहिजे 18, तर भरलेत किती 7च, कारण 17 होण्यासाठी 7च, शेवटच्या कक्षेत 7च पाहिजे. आता हिथं प्रॉब्लेम कसा आहे की हिथं तुमचा एकच होता, पण तो आपल्याला माहिती आहे की 4 पेक्षा जास्त इन्सुलेटर आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा जास्त असेल तर त्याला इन्सुलेटर म्हणतात, 4 पेक्षा कमी असेल तर त्याला कंडक्टर म्हणतात, आणि बरोबर 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर सेमीकंडक्टर म्हणतात. आता इथं बघा 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे टोटली 7 आहेत एकूण. म्हणजेच तुमची जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या ऑर्बिटमध्ये वाहू शकत नाहीत. समजा तुम्ही बाहेरून ह्याला दाब दिला, तुम्ही ह्याला दाब दिला तर हलणार नाही, ह्याला दाब दिला तरी हलणार नाही, पण तो ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सला दाब दिला तर तो हलून तो जवळच्या कक्षेत जाणार. आता ह्या कक्षेत काहीच नाहीये बघा, मोकळं. तर ह्या कंडक्शन बँड मध्ये जाण्यासाठी तुम्हाला इकडून बाहेरून तुम्हाला एक दाब द्यावा लागेल, म्हणजे तो इकडून निघून इलेक्ट्रॉन्स इथे येतील ह्या ऑर्बिटमध्ये, म्हणजेच या कंडक्शन बँड मध्ये. पण तो आता ह्याच्यामध्ये काय होतंय की ह्या दोन व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो अंतर आहे, जो फॉरबिडन गॅप आहे, ह्याच्यामध्ये एकदम मोठा गॅप असतो, दोन्ही मधला अंतर मोठा असतो. त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यातले इलेक्ट्रॉन इथं पोहोचत नाहीत. कशामध्ये, ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 पेक्षा जास्त असतील, म्हणजेच इन्सुलेटर्स, म्हणजे ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5, 6, 7, 4 पेक्षा जास्त असतील, त्या सगळ्यांच्या फॉरबिडन गॅप एकदम मोठे असतात. म्हणजेच तुमचा व्हॅलन्स बँड आणि तुमचा कंडक्शन बँड मधला अंतर एकदम मोठा असतो. त्याच्यामुळं ह्या व्हॅलन्स बँड मधनं इलेक्ट्रॉन्स इथं पोहोचत नाहीत, म्हणून त्याच्यातनं प्रवाह वाहत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर, अवाहक. परंतु समजा तुम्ही असं घेतलं एक, याच्यामध्ये काय की याच्यामध्ये एक सिलिकॉन आहे, दुसरा जर्मेनियम आहे. सिलिकॉनचं एक एक्झाम्पल दिले की सिलिकॉनचा ऍटॉमिक नंबर आहे 14. ते 14 कसं भरलं जाते, पहिल्या कक्षामध्ये 2, दुसऱ्या कक्षामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये राहिले 4. आता ह्याच्यामध्ये 4 आहेत. आता ह्याच्यामध्ये 4 आहेत म्हणल्यावर तुम्ही ह्याला सुद्धा जवळच्या कक्षेत तुम्ही ह्याला बाहेरून दाब दिला या इलेक्ट्रॉन्सला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सला, तर तो जवळच्या कक्षेत जाऊन कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकते, जवळच्या कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकते, आणि तो कंडक्शन बँड मध्ये वाहू शकते. का, तर ह्या दोन्ही मधलं अंतर, म्हणजेच इथं जे फॉरबिडन गॅप आहे, ह्या सेमी कंडक्टर मध्ये अंतर कमी असते. मग अंतर कमी असल्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्शन बँड मध्ये वाहू शकतात. म्हणजे तुम्ही आता इथं पुढे बघू शकता बा की या इन्सुलेटर मध्ये जो फॉरबिडन गॅप म्हणजे निश्चित ऊर्जा अंतर, हे मधी
गॅप मोठा असल्यामुळं व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मधनं इलेक्ट्रॉन्स वाहू शकत नाहीत, म्हणून ह्याला अवाहक म्हणतात. हिथं तुमचा गॅप छोटा असल्यामुळं ह्याच्यात प्रवाह वाहू शकतं, ह्याच्यात प्रवाह वाहू शकतं. आणि कंडक्टर मध्ये कसं आहे की तुमचा व्हॅलन्स बँड म्हणजेच तुमचा कंडक्शन बँड, म्हणजेच तो ओव्हरलॅप होतो. ओव्हरलॅप म्हणजेच तुमचा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड या दोन्ही मध्ये ओव्हरलॅप होते, म्हणजे कंडक्टर डायरेक्ट चिकटून असते. तर ह्या बँडचे थेरी आहे. आता ही मी सगळं कशासाठी सांगतोय थोडं कळेल तुम्हाला. आता आपण बघूया एलईडीचं कार्य. आता याच्यामध्ये बघा डायरेक्ट मी व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड म्हणणार. मी तुम्हाला सांगितलं की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड म्हणजे काय आणि फॉरबिडन गॅप म्हणजे काय. फॉरबिडन गॅप म्हणजे काय? व्हॅलन्स बँड म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असलेले, कंडक्शन बँड म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन्स नाही तो कंडक्शन बँड, ज्याच्यातनं इलेक्ट्रॉन वाहू शकतात. आणि या दोन्ही मधला अंतर म्हणजे फॉरबिडन गॅप. आता मी डायरेक्ट इथं म्हणणार आहे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. तर या व्हॅलन्स बँड मध्ये काय असतात, आता ह्या याच्यामध्ये बघा, आता हे डायोड सारखं जनरेट तयार केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, बांधणी केलेली आहे. एक पी टाईप मटेरियल घेतलेलं आहे, एक एन टाईप मटेरियल घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की पी टाईप मटेरियल आणि एन टाईप मटेरियल घेतलं की त्याच्या ज्यावेळेला तुम्ही ह्याला जोडता तर तिथे एक जंक्शन तयार होतं आणि जंक्शनच्या जवळ एक पोटेन्शियल बॅरियर निर्माण होते. तर जर्मेनियम असेल तर 0.3 वोल्टचा पोटेन्शियल बॅरियर तयार होते आणि सिलिकॉन असेल तर 0.7 वोल्टचा पोटेन्शियल बॅरियर तयार होतो. जोपर्यंत तुम्ही ह्याला सप्लाय देत नाही तोपर्यंत हा एक पोटेन्शियल बॅरियर हाही विरोध करणार, याच्यात कोणत्याही प्रकारचं प्रवाह वाहू देणार नाही. नंतर ह्या तुम्ही बँड मध्ये बघितलं की व्हॅलन्स बँड मध्ये तुमचे होल्स आहेत आणि कंडक्शन बँड मध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच पी मटेरियल मध्ये जे होल्स आहेत, मेजॉरिटी कॅरियर पी मटेरियल मध्ये काय असते होल्स, आणि एन मटेरियल मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत कंडक्शन बँड मध्ये आणि होल्स कुठे आहेत व्हॅलन्स बँड मध्ये. आणि ह्या दोन्ही मधला अंतर कमी असते, लक्षात घ्या. हे सेमी कंडक्टरचं चाललेलं आहे म्हणून ह्याच्यामधलं अंतर एकदम कमी असते. आता बघा तुम्ही ह्या पी मटेरियल आणि एन मटेरियल जेव्हा तुम्ही ह्याला सप्लाय देता असं, तर सप्लाय दिला तर काय होणार आहे, हे पॉझिटिव्ह इकडे जाणार आहेत पी मटेरियलला आणि निगेटिव्ह या एन मटेरियलला जाणार आहे. तर पॉझिटिव्ह काय करणार आहे, एकसारखे ध्रुव आल्यामुळं, एकसारखी पॉलरिटी आल्यामुळं पी टाईप मटेरियल जंक्शनकडे ढकलले जाणार आहे. इकडून निगेटिव्ह पण काय करणार, ह्या इलेक्ट्रॉन्सला जंक्शनकडे ढकलणार. ज्यावेळेला हे दोन्ही इतर येऊन ढकलले जातील मग काय होणार आहे, ह्याच्यातले इलेक्ट्रॉन्स या होलमध्ये जाऊन मिसळणार, या होलमध्ये जाऊन मिसळणार. आणि मिसळताना त्या ठिकाणी एक शक्ती निर्माण होणार आहे आणि तेच म्हणजे काय असणार आहे, ऊर्जा निर्माण होणार आहे. आणि तीच ऊर्जा म्हणजेच काय तुमची फोटॉन, म्हणजे प्रकाशाचा कण. कशा निर्माण होते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो पुढे. आता बघा ज्यावेळेला हे व्हॅलन्स बँड मध्ये होल्स या कंडक्शन बँड मधल्या इलेक्ट्रॉन्सला जाऊन असे मिसळतात, या जाऊन इथं मिसळतात, एक ऊर्जा निर्माण करतात. ती ऊर्जा म्हणजे लाईटच्या स्वरूपात असते, त्याला म्हणतात इलेक्ट्रोल्युमिनेन्सन्स. इलेक्ट्रोल्युमिनेन्सन्स या पद्धतीला म्हणजे होल त्या इलेक्ट्रॉन मध्ये जाऊन मिसळल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते त्या पद्धतीला इलेक्ट्रोल्युमिनेन्सन्स म्हणतात. तर हेच म्हणजेच तुमचा एलईडी आहे. पण तो ज्यावेळेला तो हा प्रकाश बाहेर पडतो तर हा इनकोहरंट असते, म्हणजे प्रकाश पडलेला बाहेर जो असते त्याचे तरंगे आता इथं दाखवलेले फेज मध्ये, पण तो ऍक्च्युली ते फेज मध्ये नसतात. एलईडी मध्ये हे दोन्ही एकमेक तरंगे असतात किंवा लाईट किरणे असतात, ते एकमेकाच्या फेज मध्ये नसतात एलईडीज मध्ये. ओके. आता फॉर एलईडीज सिलिकॉन आणि जर्मेनियम आर नॉट युज्ड एज देअर फॉरबिडन गॅप्स डू नॉट अलाउ लाईट एमिशन इन द विजिबल स्पेक्ट्रम. तुम्ही ह्याला बनवण्यासाठी जर्मेनियम किंवा सिलिकॉनचा वापर करत नाही का, तर ज्यावेळेला हे तुम्ही याच्यात जातं होलमध्ये इलेक्ट्रॉन्स मिसळले जातात तर त्या ठिकाणी एवढं प्रकाश निर्माण होत नाही की तुम्ही डोळ्याने पाहू शकता. मग त्याच्या ऐवजी जर्मेनियम सिलिकॉन ऐवजी काय वापरलं जातं, दुसरे मटेरियल वापरले जातात, गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम फॉस्फाइड. तर ह्या कलर नुसार त्याला मटेरियल वापरलेलं असते. गॅलियम आर्सेनाइड वापरलेला असेल तर तो इन्फ्रारेड, म्हणजेच प्रत्येक रिमोट मध्ये जेवढे आपल्याकडे टीव्हीचे रिमोट आहेत, एसीचे रिमोट आहेत, या सगळे जे रिमोट्स असतात ते इन्फ्रारेड वर चाललेले असतात. तर त्याच्यामध्ये जो मटेरियल वापरलेला असतो तो गॅलियम आर्सेनाइड असतो. दुसरा असते गॅलियम फॉस्फाइड,
तो रेड किंवा ग्रीन लाईट तुम्हाला देणार आहे. नंतर असते गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड, ते तुम्हाला देताना काय देणार, रेड येलो असे कलर्स देणार आहे. तुम्हाला वेगवेगळे कलर प्रमाणे वेगवेगळे मटेरियल त्या ठिकाणी वापरलेले असते. तुमच्या लक्षात आलं असेल की कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड मधला होल कंडक्शन बँड मधल्या इलेक्ट्रॉन्स मध्ये जाऊन मिसळल्यानंतर त्यामधनं ऊर्जा निर्माण होते. तीच ऊर्जा तुम्हाला लाईटच्या स्वरूपात आउटपुटला मिळते. तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पण दाखवतो. हा तुमचा सिम्बॉल आहे, एलईडीचा सिम्बॉल. एनोड, कॅथोड. हे एनोड आहे, हे एनोड आहे, हे कॅथोड आहे. आता त्या एलईडी ची बांधणी कशी असते पहा. हा समजा बेस आहे, हा बेस आहे. एक मोठं टर्मिनल असते, एक मोठं टोक असते आणि एक छोटं टोक असते. एक छोटं टोक असते. मोठा टोक म्हणजे तुमचा एनोड, छोटा टोक म्हणजे तुमचा कॅथोड. मोठ्या टोकाला पी टाईप मटेरियल जोडलेलं असते आणि छोट्या टोकाला एन टाईप जोडलेलं असते. म्हणजे एनोडला पी टाईप आणि कॅथोडला एन टाईप जोडलेलं असते. आणि या दोन्ही मध्ये हा तुमचा पोटेन्शियल बॅरियर, म्हणजे हा मधला जो टोक आहे तो या पद्धतीने जॉईंट मारलेला असते. ज्यावेळेला तुमचा फॉरवर्ड बायस होतो, नंतर ह्याला काय केलेलं असते, काचेच्या आवरणमध्ये पॅक केलेलं असते. आणि ज्या वेळेला ह्याच्यातनं प्रकाश बाहेर पडतो त्यावेळेला हा प्रकाश असं सर्व बाजूने पसरलेला असतो. आता हे कसं कार्य होते, तर हे मगाशी तुम्हाला सिम्बॉल दाखवलं. तर याच्यामध्ये पहा की तुमचे जे सप्लाय दिल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत होलमध्ये मिसळताना काय करतात, ऊर्जा निर्माण करत असतात. तर तीच ऊर्जा म्हणजेच प्रकाशाच्या स्वरूपात तुम्हाला दिसत असते. अजून एक मिनिट. हॅलो हॅलो. हा एक मिनिट. अजून एक व्हिडिओ दाखवतोय. आता याच्यामध्ये बघा, आता हा बॅलन्स बँड आहे आणि हे कंडक्शन बँड आहे.
आता याच्यामध्ये बघा तुम्हाला आता याच्यात जरा अॅनिमेटेड दिसेल. आता बघा मगाशी मी दाखवलं बघा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता ज्या वेळेला हे होल्स या याच्यात मिसळतात त्यावेळेला तो ऊर्जा निर्माण करते त्या लाईटच्या स्वरूपात. हे बघा ही आता ज्यावेळेला मिसळलं की तुम्हाला इकडे प्रकाशच्या स्वरूपात आउटपुट मिळते, लाईट मिळते. तर ह्यालाच म्हणतात एलईडी. या प्रकाशाच्या स्वरूपात तुम्हाला आउटपुट मिळते आणि इथं ह्याला इलेक्ट्रोल्युमिनेसेन्स म्हणतात. ते तुम्हाला जरा व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला दाखवत होतं, तर त्याच्या डिटेल्स अजून तुम्ही आपण ह्याच्यामध्ये बघितलेलंच नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की एलईडी कसं कार्य करते. त्याच्या अगोदर पण आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे अगोदर, तरी आपल्याला परत एकदा आपण हे पाहिलेलं आहे की एलईडी ऍक्च्युली कसं कार्य करते. नेक्स्ट दुसरा सोर्स आहे लेझर डायोड. सो लेझर म्हणजेच काय, लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. लेझरचा फुल फॉर्म आहे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. त्याचा सिम्बॉल या पद्धतीने आहे, एनोड आहे, कॅथोड आहे. फक्त त्या एलईडी मध्ये फक्त इथे एक असं एक आडवी रेष पडलेली आहे लेझर दाखवण्यासाठी. सो आयडियल लेझर लाईट इज सिंगल वेव्हलेंथ ओनली, म्हणजे तो एक सिंगल तरंग लांबी तयार करणार आहे. नंतर दिस इज रिलेटेड टू द मॉलिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मटेरियल बिंग युज्ड इन द लेझर. हे लेझर मधल्या वापर जाणाऱ्या आण्विक वैशिष्ट्यांशी संबंधित आहे. नंतर इट इज फॉर्म्ड इन पॅरलल बीम्स अँड इन सिंगल फेज. या सगळ्यांच्या याच्यामध्ये ह्याला कोहरंट, ह्यालाच म्हणतात कोहरंट. सिंगल फेज मध्ये असते, सगळे जे तरंगी जे असतात तयार झालेले ते सगळे एकाच ह्याच्यामध्ये असतात, त्याला म्हणतात कोहरंट. आपण एलईडी बघितलं, त्या एलईडी मध्ये इनकोहरंट असते. तुमचे जे तरंग तयार केलेले असतात ते एकदम विखुरलेल्या स्वरूपात असतात. आता लेझर जे आहे ते कोहरंट आहे. आता हे सुद्धा तुम्हाला कळेल की कसं लेझर कार्य करते. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक कॅन टाईप पॅकेजेस मध्ये, दोन वेगवेगळ्या पॅकेजेस मध्ये मिळतात लेझर. एक कॅन टाईप मध्ये, दुसरा फ्रेम टाईप मध्ये. एक कॅन टाईप आहे, दुसरा फ्रेम टाईप आहे. नंतर त्याचा जो माध्यम आहे तो गॅस असू शकते, द्रव असू शकते, इन्सुलेटिंग क्रिस्टल्स असू शकतात किंवा सेमीकंडक्टर. ह्याच्यातनं हे लेझर बीम्स, लेझर मधनं निघणारा प्रकाश वाहू शकतो. तर हे लेझर पॅकेज दोन प्रकार आणि त्याचे माध्यम. नंतर जे वेगवेगळे कलर्स तयार होतात ते म्हणजे गॅलियम आर्सेनाइड, इंडियम फॉस्फाइड, रेड बीम लेझर बीम, गॅलियम फॉस्फाइड ग्रीन लेझर बीम तयार करणार, आणि ब्लू लेझर बीम साठी गॅलियम नायट्रेटचा वापर केलेला असतो लेझर मध्ये. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जरा ऑटोमिक स्ट्रक्चर आहे ते सगळं बघायला लागणार आहे. जसं मगाशी आपण एलईडी साठी बँड थेअरी बघितलं, तर आपण बघणार आहोत लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन म्हणजेच लेझर. आता हे लेझर कसं कार्य करते, लेझर म्हणजे काय, तर याच्यात दोन तीन तत्वे आहेत. त्याच्यातले सुरुवातपासून जरा थोडंसं बघूया. तर हे समजा ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये हा न्यूक्लियस आहे समजा. आता याच्यामध्ये बघा, आता हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे. याच्याभोवती हे दिसते, हे तुमचा कक्ष आहे, आणि या कक्षेतून हे जे हिरवं दिसते नेगेटिव्ह चार्ज हे इलेक्ट्रॉन्स आहेत. या कक्षाला म्हणले झिरो लेवल, एनर्जी लेवल 0, आणि या कक्षेला, बाहेरच्या कक्षाला म्हणले एनर्जी लेवल 1. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, की या इलेक्ट्रॉनला एनर्जी लेवल 0 पासून एनर्जी लेवल 1 ला न्यायचं आहे. तर हे कसं न्यायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून काहीतरी तुम्हाला शक्ती द्यावं लागणार आहे. तर कोणत्या प्रकारची शक्ती, तर या ठिकाणी बघा लाईट फोटॉन आहे, प्रकाशाचा कण आहे. तो ह्याला तुम्ही दिलं की ह्याला शोषून घेणार तो आणि वरती जाणार आहे हाय लेवलला, म्हणजेच जे लेवल 1 ला. आता ही किती शक्ती, तर जेवढी शक्ती त्याला इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी लागते तेवढ्या शक्तीचाच तुम्ही फोटॉन या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे इथं समजा त्याला 3 युनिट एनर्जीची शक्ती लागते,
तर तेवढाच 3 युनिट एनर्जीची शक्ती तुम्ही ह्याला दिलं तर तो वरती जाणार 0 लेवल पासून 1 लेवलला. या पद्धतीला या तत्वाला काय म्हणतात, पहिला तत्व आहे लेझरचा तो स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन, म्हणजेच तो शोषून घेतं. तो जो प्रकाश तुमचा फोटोन इथं आला तेवढं एनर्जीचं तो इथं शोषून घेतलं फोटॉन आणि तो वरती गेला. आता प्रॉब्लेम काय इथे की इथं समजा तुम्ही तिथं दिलेलं असलं तरी आता बरोबर तुम्ही 3 युनिटचा दिला तरच तो व्यवस्थित वरती जाणार आहे लेवल 1 ला. पण तो ह्याच्यापेक्षा तुम्ही 3 युनिट पेक्षा कमी एनर्जी दिलं तर तो जागेवरनं हलणार नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त दिला तर तो निघून जाणार. पहा आता समजा तुम्ही फोटोन इकडून दिला 3 युनिट्स ऑफ एनर्जी, मग तुम्ही त्याच्यापेक्षा कमी दिला, आता त्याच्यापेक्षा कमी आहे तर तो जागेवरनं हलणार नाहीये. बघा हे जागेवरनं हलत नाहीये. त्याच्यापेक्षा जास्त दिला गती तर तो तिथनं पण निघून जाणार. म्हणजेच तुम्ही बरोबर 3 युनिटची एनर्जी दिला तरच तो बरोबर 0 पासून ते लेवल 1 ला जाणार आहे. आता परत काय होतंय, आता इथं काय झालं बघा की तो मगाशी आपण फोटॉनच्या साह्याने इलेक्ट्रॉन 0 लेवल पासून 1 लेवलला आणलं. आता इथं काय होतं, या ॲटम मध्ये दुसरं एक क्रिया होत असते ती म्हणजे हिथून परत इथं तो जवळपास एक 100 नॅनो सेकंड नंतर तो परत हा इतकं खाली येतो. म्हणजे एक थोडा वेळ थांबून हा इलेक्ट्रॉन परत खाली येतो. खाली येताना जेवढ्या शक्तीचा त्यानं फोटॉन शोषून घेतलेला त्याला तो रिलीज करत तो खाली येतो. पहा परत बघा, तो खाली येताना तो तेवढ्याच शक्तीचा फोटॉन परत रिलीज करत तो खाली येतो. हे बघा तो परत रिलीज केला, खाली आला. तर ह्याला म्हणतात स्पॉन्टेनियस एमिशन. आता हे दुसरा तत्व आहे. पहिला तत्व आपण बघितला स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन, हा दुसरा आहे स्पॉन्टेनियस एमिशन, दुसरं तत्व आहे लेझरचा. म्हणजे काय होतंय की जो लेवल 1 ला होता इलेक्ट्रॉन तो परत खाली 0 लेवलला येतं काही वेळानंतर, आणि तो खाली येताना काय करते, एक ऊर्जा एक फोटॉन आउटपुटला देतं, फोटॉन देत तो खाली येतो. आता समजा तुम्ही मगाशी आपण बघितलं की ज्या वेळेला तो 0 लेवल पासून 1 लेवलला होतं त्याच वेळेला समजा तुम्ही एखादं बाहेरून समजा एक प्रकाश अजून फोटॉन तुम्ही आणलं आणि ह्याला दिलं तर काय होतं की हे फोटॉन इथं आढळणार आणि ह्याच्यातनं 2 फोटॉन्स परत बाहेर निघणार. म्हणजे एक प्रकाश इथं दिलाच प्लस 2 प्रकाश आउटपुटला निघणार. पहा आता तुम्ही मी एक दिला तर ह्याच्यातनं 2 प्रकाश बाहेर पडणार लेवल 1 ला असताना. मगाशी आपण काय बघितलं की फक्त 0 लेवल असताना 3 युनिट शक्ती घेतलं, ह्यानं शोषून घेतलं आणि वरती आला. वरनं परत खाली येताना तुम्ही दुसरा प्रकाश परत सोडलाय. लक्षात घ्या, हे दुसरा प्रकाश आला वरून खाली आणण्यासाठी, आणि त्यावेळेला काय होतं खाली येताना तो 2 प्रकाश असं बाहेर सोडतो, 2 फोटॉन्स. तर ह्याला म्हणतात स्टिम्युलेटेड एमिशन. स्टिम्युलेटेड एमिशन. तर हे लेझर मधला जो फुल फॉर्म आहे त्याच्यातला जो SE आहे तेच आहे स्टिम्युलेटेड एमिशन. स्टिम्युलेटेड एमिशन हे 2 शब्द इथं आले. आता या ठिकाणी पहा, ह्या एमिशन मध्ये काय होतं की ज्या वेळेला तो वरून खाली येतं तर ते फोटॉन पसरताना सर्व बाजूने पसरतात. म्हणजे त्याचा जो दोन्ही किरणांचे जे फेज असते ते वेगवेगळे असतात. म्हणजेच त्याला इनकोहरंट म्हणतात. क्रोमॅटिक असते पण तो इनकोहरंट. मोनोक्रोमॅटिक म्हणजे एकाच कलरचं, एकाच रंगाचं आणि वेगवेगळ्या फेज मध्ये. तर अशा प्रकारचे जे लाईट्स असतात ते तुम्हाला LED मध्ये पाहायला मिळणार आहे.
अशा प्रकारचा प्रकाश तुम्हाला या एलईडीज मिळणार. एलईडी मध्ये जे सर्व बाजूने पसरत असते प्रकाश, म्हणून याला इनकोहरंट, मोनोक्रोमॅटिक आणि इनकोहरंट म्हणतात या एलईडीजना. परंतु आपल्याला लेझरमध्ये तुम्हाला सिंगल फेज मध्ये पाहिजे असते. आता हे सगळं बघा, तिन्ही किरणे तुम्हाला एकाच फेज मध्ये दिसतात आणि एका सरळ रेषेत. तर परंतु आता निघताना तुम्हाला दोनच बीम निघाले, असे तुम्हाला एकापेक्षा जास्त पाहिजे, म्हणजेच प्रकाशाचं ऍम्प्लिफिकेशन झालं पाहिजे. लाईट ऍम्प्लिफिकेशन झालं पाहिजे. तर हे लाईट ऍम्प्लिफिकेशन या लेझर मधलेच पहिले दोन शब्द आहेत, लाईट ऍम्प्लिफिकेशन. तर त्याच्यासाठी काय करायला लागते, अशी एक कॅव्हिटी असते, पोकळी तयार केलेली असते. त्या पोकळीमध्ये हे दोन प्रकारचे इथं आरशात बसवलेले असतात. आणि आपण एक फरकामध्ये बघितलेलं आहे की बाबा ह्याला परत एक फीडबॅक लाईट लागते. हे बघा, इथं दोन आरशे बसवलेले आहेत आणि परत तुम्हाला इथं एक बल्ब जोडून लाईट प्रकाश परत द्यावा लागते. आता हे लाईट प्रकाश कशासाठी, तर मगाशी दाखवलं तुम्हाला लाईट प्रकाश परत कशासाठी लागते. हे बघा, लाईट परत जोडलेला आहे. तुम्हाला ते प्रकाश परत तुम्हाला जोडावं लागते हाय लेवल मधनं लो लेवलला आणण्यासाठी. म्हणजे हा फीडबॅक सोर्स आहे तुमच्या लेझरसाठी. आता समजा, आता हा ऑप्टिकल पंपिंग आहे. ऑप्टिकल पंपिंग पहिला लाईट जो आहे तो ऑप्टिकल पंपिंग साठी असणार आहे. पहिला तो लाईट सोर्स कशासाठी जो इथं जोडलेला आहे, त्याच्यामध्ये तो तुमचा जो ह्या 0 लेवल मधनं 1 लेवलला आणण्यासाठी त्यावेळेला तुमचं काय करणार, तो ऑप्टिकल पंपिंग करणार. म्हणजे 0 लेवल पासून 1 लेवलला, लेवल 1 ला आणण्यासाठी ऑप्टिकल पंपिंग करणार या लाईट सोर्सच्या साहाय्याने. नंतर परत लेवल 1 मधून लेवल 0 ला आणण्यासाठी पॉप्युलेशन इन्व्हर्शन साठी सुद्धा परत तुम्हाला हा प्रकाश लागणार आहे. आता हे पॉप्युलेशन इन्व्हर्शन तो 1 लेवल मधनं डायरेक्ट 0 लेवलला येत नाही. त्याच्यासाठी एक स्पेशल सोय केलेली असते. ती स्पेशल सोय काय ते बघूया. आता तुम्हाला समजा मगाशी बघितलं की एक फोटॉन आला की 2 फोटॉन सोडते. पण तू समजा इथं 1 लेवलला जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे तुम्हाला प्रकाश जास्त मिळणार. म्हणजे एका इलेक्ट्रॉन मधनं 2 फोटॉन मिळणार. अजून एक इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्या मधनं पण 2 मिळणार. परत इथं एक असेल तर परत त्याचे 2, म्हणजे असे 2 चे 4, 6 असे जास्त तुम्हाला फोटॉन्स मिळणार. म्हणजे प्रकाश तुम्हाला जास्त मिळणार. परंतु इथं काय होते प्रॉब्लेम, की ह्या कंडिशनला 0 लेवल मधनं 1 लेवलला गेला की तो फक्त 100 नॅनो सेकंड पर्यंतच थांबते. तो लगेच तिकडे खाली येतं. म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात, तर इथं तुम्हाला काय होते प्रॉब्लेम, की इथं जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन इथं राहत नाहीत. म्हणजे जास्त वेळासाठी आणि जास्त प्रमाणात तुम्हाला इलेक्ट्रॉन इथं मिळत नाही. म्हणजेच आउटपुट फोटॉन जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही. मग याच्यासाठी एक्स्ट्रा सोय या ठिकाणी काय केलेलं असते पहा. आता या ठिकाणी बघा, या लेझर मध्ये काय केलेलं असते, अजून एक स्टेट या ठिकाणी तयार केलेलं असते. त्याला म्हणतात मेटास्टेबल स्टेट. म्हणजे ह्या मेटास्टेबल स्टेटच्या साह्याने काय केलं जाते, की हिथून म्हणजे थोडक्यात त्याची वेळ जी आहे ती वाढवली जाते. म्हणजे हिथनं 100 नॅनो सेकंड मधनं तो खाली येणार. परंतु आता ह्या मेटास्टेबल स्टेटमुळे काय होणार आहे, हिथं तो अजून जास्त वेळ थांबणार आहे. म्हणजे जवळपास मिली सेकंड पर्यंत थांबणार. हा नॅनो सेकंड पर्यंत होता, इथं मिली सेकंड पर्यंत आणला. म्हणजे वेळ जरा जास्त केला. मग हिथं काय होणार आहे, ह्या मेटास्टेबल स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त राहणार आहे. मग जास्त राहिलं की तुम्हाला मग फोटॉन्सची पण संख्या तुम्हाला जास्त मिळणार आहे. आता ही कसं होते प्रोसेस बघा. आता तो खाली मेटास्टेबल स्टेटला आला इथं. आता हिथं तो मिली सेकंड पर्यंत म्हणजे जास्त वेळापर्यंत थांबणार आहे. पण तो हिथं येताना तो काय करते, मगाशी 3 युनिट संख्या घेतलेली. आता थोडंसं त्याचं पण एक एक्झाम्पल घेऊया. आता हे जे आहे तुमचा मेटास्टेबल स्टेट कलरनुसार कोणता लेझरचा कलरचा लेझर तुम्ही वापरणार त्या पद्धतीनं त्याचा मेटास्टेबल स्टेट तसं त्या पद्धतीने तयार केलेला असते. तसला तो मटेरियल सुद्धा तयार केलेला असते. आता बघा, एक घेतला 3 युनिटचा एनर्जी घेतला त्यानं. परत स्टार्टचा आपण परत कंडिशन बघतोय. 3 युनिटचा एनर्जी घेतलं.
परत तो काय करतो, एक थोड्या वेळानंतर 0.1 युनिट घेऊन तो खाली येतो मेटास्टेबलला. फक्त 3 मधला फक्त 0.1 म्हणजे राहिला 2.9 युनिट. 2.9 युनिटचा परत तुम्ही एनर्जी इथं द्यायचा. त्याला रेडिएशन इथनं ज्यावेळेला तो खाली येतो त्यावेळेला कोणत्या प्रकारची ऊर्जा तो सोडत नाही. आता ज्यावेळेला तो 2.9चा युनिटचाच एनर्जी त्याला द्यावा लागणार आहे. ज्यावेळेला तो ह्याला देतो मग ह्याच्यातनं 2 फोटॉन्स बाहेर पडतात आणि मग तो खाली 0 लेवल येतो. अशा पद्धतीने हे प्रकाश तुम्हाला बाहेर मिळतात. आता ह्याचं ऍम्प्लिफिकेशन कसं होतं या कॅव्हिटीमध्ये बघूया. ह्याला 3 लेवल लेझर असे म्हणतात. आता बघा याच्यामध्ये या कॅव्हिटीमध्ये या पोकळीमध्ये कसं तयार होतात बघा. मगाशी एका इलेक्ट्रॉनमुळे 2 हे तयार झाले बघा. आता ह्याच्यात काय होते 2/4 होत ह्याच्यावर असे परावर्तित होतात, रिफ्लेक्ट होतात या मिररवर. रिफ्लेक्शन होताना ह्याची तीव्रता वाढत जाते आणि ह्याची तीव्रता एवढी वाढते ह्या पोकळीमध्ये की ती रिफ्लेक्शन करायचं बंद करते, परावर्तित होत नाही आणि मग ते परावर्तित न होता प्रकाश जो आहे तो एका सरळ रेषेत एका साईडनं असे व्हायला चालू होते. आणि हेच म्हणजे तुमचा लेझर बीम आहे. लक्षात घ्या हे लेझर बीम आहे. तर हे लेझर बीम मोनोक्रोमॅटिक म्हणजेच एकाच कलरचं आहे आणि एका फेजमध्ये सगळे लाईट प्रकाश जे आहे ते एकाच फेजमध्ये वाहतात, म्हणून ह्याला कोहरंट आणि मोनोक्रोमॅटिक असे म्हणतात. अशा पद्धतीने हा लेझर कार्य करत आहे. कालच्या तासामध्ये आपण बघितलं लेझरचं कार्य. लेझर डायोड कसा कार्य करतो. लाईट सोर्सेस जो आपण ट्रान्समीटरच्या ठिकाणी वापरणार फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये, त्याच्यातला एलईडी बघितला, लेझर डायोड बघितला. तर लेझर डायोड मधले जे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन म्हणजेच कार्यकारी तत्वे कुठले कुठले होते. अब्झॉर्प्शन, स्पॉन्टेनियस एमिशन आणि स्टिम्युलेटेड एमिशन. तर हे 3 तत्वे आहेत, त्या पद्धतीनं तो लेझर कार्य करतो. आता पुढे जाऊया. आता आपण बघूया लेझर आणि एलईडी मधले फरक. डिफरन्स बिटवीन लेझर अँड एलईडी. तर पहिला फरक आहे एलईडी मध्ये लाईट एमिटिंग डायोड. एलईडी म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. लेझर म्हणजे लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. नंतर दुसरा फरक आहे एलईडी आकारात लहान, दीर्घ आयुष्य, विश्वासार्ह आणि कमी ऊर्जाची आवश्यकता असते. लेझर मध्ये लेझर आकारात मोठे आहेत, दीर्घायुष्य, कमी विश्वसनीय, एलईडी पेक्षा जास्त ऊर्जा आवश्यक लागते. नंतर एलईडी मध्ये तिसरा आहे उत्स्फूर्त उत्सर्जनाद्वारे प्रकाशनाची निर्मिती. इथं उत्तेजित उत्सर्जनाद्वारे प्रकाश कणाची निर्मिती. एलईडी मध्ये चौथा आहे एलईडी वेगळी आणि असंगत प्रकाश किरण उत्पादन करते. लेझर मध्ये लेझर एक रंगात आणि सुसंगत प्रकाश डोळे तयार करतो. चौथा याच्यातले प्रकार टाइप्स ऑफ एलईडीज, एज एमिटर, सरफेस एमिटर. लेझर मध्ये प्रकार आहेत सेमीकंडक्टर लेझर, गॅस लेझर. 6वा आहे फरक एलईडी मध्ये एलईडीचा प्रतिसाद वेगवान आहे, रिस्पॉन्स याचा हाय आहे. लेझरचा प्रतिसाद एलईडी पेक्षा वेगवान आहे, म्हणजे एलईडी पेक्षा लेझरचा प्रतिसाद रिस्पॉन्स हाय आहे. नंतर 7वा मुद्दा आहे, 7वा फरक आहे एलईडी ची बँडविड्थ मध्यम आहे, मॉडरेट आहे बँडविड्थ एलईडीचा, परंतु लेझर मध्ये सगळ्यात जास्त बँडविड्थ आहे. 8वा फरक आहे येथे ड्राईव्ह प्रवाह करंट किती लागते ड्राईव्ह करण्यासाठी 50 ते 100 मिली अँपिअर, लेझरला लागते 5 ते 40 मिली अँपिअर. नंतर एलईडी मध्ये अतिरिक्त शक्ती परत देण्याची आवश्यकता नाही, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एकदा तुम्ही याला सप्लाय दिला की तो प्रकाश डायरेक्टली आउटपुट देणार आहे. पण तो इथं काय परत तुम्हाला इथं प्रकाश परत तुम्हाला अजून त्याच्यात प्रकाश घेण्यासाठी परत तुम्हाला प्रकाश इथं द्यावा लागत नाही, म्हणजेच फीडबॅक काय द्यावा लागत. मग तो इथं काय होते लेझर तुम्हाला प्रकाश देतेच, पण ते प्रकाश मिळण्यासाठी कालच्याच तासामध्ये आपण बघितलं की लेझरला परत एक फीडबॅक म्हणून परत त्याला प्रकाश द्यावा लागते, म्हणून त्याला फीडबॅक इथं प्रकाशचा परत फीडबॅक द्यावा लागतो. लेझर मध्ये तुम्हाला एकदम कोहरंट आणि मोनोक्रोमॅटिक बीम पाहिजे असेल तर तुम्हाला परत लेझर मध्ये परत एक लाईट सोर्स एक्स्ट्रा जोडावा लागतो. अशा पद्धतीनं एलईडी आणि लेझर मधले फरक आहेत.
तर आपण बघितलं ट्रान्समीटर मध्ये हे प्रकार सगळे बघितले, ड्रायव्हर, लाईट सोर्स आणि कनेक्टर. आता आपण बघणार आहोत रिसिव्हरचा भाग. आता इकडून तुमचा प्रकाश या फायबर ऑप्टिक मधनं आलेला आहे. आता रिसिव्हर काय होणार आहे, इथं तुमचा फोटो डायोड असणार आहे. परत त्याला जोडण्यासाठी सुद्धा लाईट डिटेक्टर आणि ह्याच्या बरोबर फायबर ऑप्टिक बरोबर जोडण्यासाठी परत इथं कनेक्टर लागणार आहे. परत त्याचं प्रोसेसिंग होणार आणि आउटपुटला परत डिकोड होऊन आउटपुट तुम्हाला मिळणार. तर या ठिकाणी काय काय वापरले बघा, चॅनल कपलर आहे, डिटेक्टर आहे, सिग्नल प्रोसेसर आहे. चॅनल कपलर म्हणजेच तो जोडून घेणार आहे. चॅनल कपलर म्हणजे तुमचा जो आलेला सिग्नल लाईट जी आहे फायबर ऑप्टिक्स ते पुढच्या फोटो डिटेक्टर बरोबर जोडण्यासाठी मध्ये हा कपलर वापरलेला आहे. तर इथे एक फॉर एक्झाम्पल इथं समजा 2 सिग्नल येत आहेत, 2 लाईट प्रकाश येत आहेत पोर्ट A1 आणि पोर्ट 2 मधून. तर हा इथे एक कपलर वापरला आहे. तर तो काय करते, हे दोन्हीचं मिक्सिंग करून परत डबल 2 सिग्नल देते. म्हणजे ए आणि बी चं इथं मिक्सिंग झाले, प्लस इकडं सुद्धा ए आणि बी इथं मिक्स झालेलं आहे. या दोन्हीला जोडण्यासाठी मध्ये जी वस्तू वापरली त्याला म्हणतात कपलर, किंवा त्याला तुम्ही कनेक्टर सुद्धा म्हणू शकता. फायबर ऑप्टिक्सचा या फोटो डिटेक्टर बरोबर जोडण्यासाठी कनेक्टर वापरलेलं आहे. नेक्स्ट दुसरा आहे डिटेक्टर. डिटेक्टर म्हणजे तुमचा फोटो डायोड असते, जो तुमचा फोटो डायोड आलेला जो लाईट प्रकाश आहे त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये परत रूपांतर करणार आहे. तर त्या ठिकाणी तुमचा फोटो डायोड वापरलेला असणार आहे. आता तर फोटो डायोड किती प्रकारे त्या पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर शेवटी परत पुढे फोटो डिटेक्टरच्या नंतर परत ते कुठे जाते, सिग्नल प्रोसेसरला. सिग्नल प्रोसेसर मग जे ओरिजिनल सिग्नल आहे आणि प्लस त्याचं फिल्टरेशन, शुद्धीकरण करून तो फायनल आउटपुटला पुढच्या प्रोसेसिंगला दिलं जातं. म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला जे सिग्नल दिलेलं असते तेच सिग्नल तुम्हाला इथं आउटपुटला मिळते. म्हणजे तुम्ही इथं समजा ऑडिओ सिग्नल दिलेला असेल तर शेवटी तुमचा सिग्नल प्रोसेसिंग झाल्यानंतर शेवट एकदम फायनल आउटपुट मला सिग्नल प्रोसेसरच्या साह्याने आउटपुट फायनल मिळते. त्याच्यात शुद्धीकरण करून प्युअर ऑडिओ सिग्नल तयार करून तो आउटपुटला मिळते. अशा पद्धतीने हे प्रोसेस केले जाते. त्याच्यातलो मेन जो पार्ट आहे तो म्हणजे तुमचा फोटो डिटेक्टर. फोटो डिटेक्टर जे आपण वापरणार आहोत तर ते फोटो डिटेक्टर वापरायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे की त्याच्यामध्ये फोटो शोधकांची आवश्यकता काय ते बघावं लागेल. म्हणजे रिक्वायरमेंट्स ऑफ फोटो डिटेक्टर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, तर एक हाय सेन्सिटिव्ह ऍट ऑपरेटिंग वेव्हलेंथ, उच्च संवेदनशीलता. ऑपरेटिंग वेव्हलेंथ मध्ये तुम्हाला उच्च संवेदनशीलता लागणार आहे. हाय फायडेलिटी हा शब्द झालेला फायडेलिटी म्हणजे कमी इनपुटला आलेले सिग्नल सगळे फ्रिक्वेन्सी सिग्नल आउटपुट मिळत असेल त्याला आपण फायडेलिटी म्हणतो. आता इथं काय होणार आहे, फोटो डिटेक्टर मध्ये हाय फायडेलिटीचा शब्द कसा होणार आहे, याचा अर्थ इथं काय होणार आहे की तुमचा जो लाईट प्रकाश जो आहे तो सगळे आउटपुटला मिळत असेल तर त्याला म्हणायचं हाय फायडेलिटी. नंतर आहे हाय क्वांटम एफिशियन्सी. हाय क्वांटम एफिशियन्सी म्हणजे तुमचा आउटपुट भागिले इनपुट. जसं आपण गेन म्हणतो, आउटपुट भागिले इनपुट गेन, तर त्याच्यातलाच हा क्वांटम कार्यक्षमता आहे. उच्च क्वांटम कार्यक्षमता म्हणजे तुमचा रेशिओ ऑफ ऑप्टिकल पॉवर एमिटेड टू द इलेक्ट्रिकल इनपुट पॉवर, म्हणजे विद्युत इनपुट ऊर्जेवर उत्सर्जित ऑप्टिकल ऊर्जेचे प्रमाण, त्याचाच रेशिओला हाय क्वांटम एफिशियन्सी असे म्हणतात. म्हणजे हे फोटो डिटेक्टर मध्ये ते असलं पाहिजे. नंतर शॉर्ट रिस्पॉन्स टाइम टू ऑब्टेन सुटेबल बँडविड्थ. योग्य बँडविड्थ प्राप्त करण्यासाठी लहान प्रतिसाद वेळ पाहिजे. नंतर एक मिनिमम नॉइज इंट्रोड्यूस्ड बाय द डिटेक्टर. कमीत कमी खराबी असली पाहिजे, कमीत कमी नॉइज त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आकार छोटा असला पाहिजे. स्थिर कामगिरी असली पाहिजे. नंतर उच्च आणि विश्वसनीयता असली पाहिजे. नंतर त्याला व्होल्टेज कमी लागलं पाहिजे, कमी बायस व्होल्टेज असलं पाहिजे आणि किंमत सुद्धा त्याची कमी असली पाहिजे. तर एक 10 मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये त्या फोटो डायोड मध्ये तिची आवश्यकता लागणार आहे. तर या फोटो डायोड मध्ये किती प्रकार आहेत बघा. फोटो डायोड मध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे पिन फोटो डिटेक्टर आणि दुसरा आहे एपीडी म्हणजे अॅव्हलॅन्चे फोटो डायोड. असे 2 प्रकारचे फोटो डायोड आहेत. त्याच्यातला पहिला जो आहे तो पिन फोटो डिटेक्टर, PIN पिन फोटो डिटेक्टर. त्याचं चिन्ह या पद्धतीने आहे.
ॲनोड कॅथोड फक्त इथं थोडासा जो फोटो डायोड मध्ये इथं फक्त याच्यावर प्रकाश पडतो म्हणून याचं थोडस या पद्धतीने असं चिन्ह दिलेलं आहे. असे वेगवेगळे चिन्ह आहेत, त्याच्यातलं एक चिन्ह इथं या ठिकाणी दाखवलंय. ॲनोड आणि कॅथोड, हा कॅथोड आहे आणि इथं छोटस इथं एक सिम्बॉल दाखवलेला आहे. तर हा तुमचा पिन डायोडचा चिन्ह आहे. आता पिन जो आहे PIN फोटो डिटेक्टर, तर हे PIN म्हणजे काय, तर या ठिकाणी कन्स्ट्रक्शन दाखवलंय. ऍक्च्युली फोटो डिटेक्टर म्हणजेच काय की त्याच्यावर प्रकाश पडला की त्याचं लाईटचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये होणार आहे. लाईट प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये. तर या ठिकाणी बघा हा पिन डायोडचं कन्स्ट्रक्शन आहे, बांधणी आहे. त्याच्यामध्ये पी मटेरियल आहे, एन मटेरियल. आपल्या साध्या डायोडसाठी जसं आपल्याला पी मटेरियल आणि एन मटेरियल लागते सेम तसंच आहे, फक्त मध्ये जी आहे तिथे एक इंट्रेन्सिक लेयर असते. इंट्रेन्सिक लेयर म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर असते, प्युअर सेमीकंडक्टर. हा पी टाईप मटेरियल आहे, हे एन टाईप मटेरियल आहे. पी टाईप मटेरियल मध्ये सगळे होल्स आहेत, एन टाईप मटेरियल मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि इथं हा इंट्रेन्सिक एक प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल आहे. आणि ह्याला जोडताना फोटो डायोड्सना जोडताना रिव्हर्स बायस मध्ये जोडलं जातं. आता थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जावा की तुम्ही बघितलं असेल रेड, तुमचा जो साधा डायोड असतो त्या डायोडला तुम्ही रिव्हर्स बायस मध्ये जोडलं तर त्याच्यात कोणत्याही प्रकारचा प्रवाह वाहत नाही. म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये हा डिप्लेशन लेयर जो आहे इथून ते इथपर्यंत हा मोठा असतो आणि ह्याच्यातनं कोणत्याही प्रकारचा प्रवाह वाहत नाही रिव्हर्स बायस मध्ये. फक्त फॉरवर्ड बायस मध्ये तुमचा डायोड वाहतो, त्याच्यातनं कंडक्शन होते. पण तो इथं रिव्हर्स बायस मध्ये हा कार्य करतो. आता रिव्हर्स बायस मध्ये कार्य केल्यानंतर परत ह्याच्यातनं प्रवाह कसा वाहतो, तर प्रवाह वाहण्यासाठी तुम्हाला काय करायला लागते, असे फोटोन किंवा लाईट प्रकाश ह्याच्यावर इन्सिडेंट करावं लागते किंवा ह्याच्यावर सोडावं लागते. म्हणजे तुम्ही ह्याला प्रकाश ह्याच्यावर देणार, प्रकाश कण, फोटोन म्हणजेच प्रकाश कण आणि किंवा प्रकाश त्याच्यावर तुम्ही सोडणार. मग ह्याच्यामधले असलेले ऍटम्स मधले असलेले व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला हा फोटोन काय करणार, त्याला धक्का देणार. आणि धक्का दिला, त्याला दाब दिला की तो इलेक्ट्रॉन्स ह्याच्यातनं बाहेर पडणार, ऍटम मधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार. इलेक्ट्रॉन्स ह्याच्यातनं बाहेर पडले म्हणजेच इलेक्ट्रॉनची हालचाल होणार. म्हणजेच काय झालं, प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये तर हे सगळं स्टॉप आहे, प्रवाह कोणत्याही प्रकारचा प्रवाह होत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रकाश देता, प्रकाश दिल्यानंतर ह्या ऍटम मध्ये असले ह्याच्यात असलेले ऍटम मधले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना हा प्रकाश काय करतो, त्याला ढकलतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधनं आणि तो इलेक्ट्रॉन्स बाहेर आल्यानंतर हालचाल करतात आणि ह्यालाच म्हणतात प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये. तर हा एक प्रकारचा फोटो डिटेक्टर आहे, त्याला पिन फोटो डायोड म्हणलं. पिन शब्द का वापरलाय, तर पहिला पी मटेरियल, दुसरा एन मटेरियल आणि जो मधला जो आहे तो इंट्रेन्सिक लेअर आहे, इंट्रेन्सिक लेअर. हा झाला एक प्रकार फोटो डिटेक्टरचा. दुसरा प्रकार आहे ॲव्हलॅन्चे फोटो डायोड, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एपीडी म्हणतात, ॲव्हलॅन्चे. तर ॲव्हलॅन्चे म्हणजेच काय, त्याला ॲव्हलॅन्चेला हिमस्खलन म्हणतात. आता हिमस्खलन म्हणजे काय, तर इथं बघा तुम्ही कधी बघितलं असेल बघा की बर्फाळ डोंगरावर त्यावेळेला समजा डोंगर तिथनं वरनं असं तुटून खाली येतो, बर्फ सगळं तुटून खाली येतो. तर टोकावरून खाली येताना, पायथीशी येताना एकदम जलद गतीने येत असते आणि त्या स्लोप मधून खाली येताना, उतारातून खाली येताना जसं जसं खाली येत असते तशी तिची वेग एकदम वाढत जाते. म्हणजे वरती जी टोकावर जी वेग असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीचा वेग खाली येत येते त्या खाली पायथीपर्यंत येताना त्याचा वेग एकदम वाढलेला असतो. ह्यालाच म्हणतात ॲव्हलॅन्चे किंवा त्याला स्नो स्लाइड सुद्धा म्हणतात. सेम वर्किंग कंडिशन, सेम जो कार्य आहे ॲव्हलॅन्सचं जिथं या ह्याच्यामध्ये होतं, सेम असंच कार्य या ॲव्हलॅन्सचे फोटो डायोड मध्ये होतं. म्हणून ह्याला शब्द ॲव्हलॅन्सचे वापरला. तर या फोटो डायोड मध्ये हा चिन्ह आहे ॲनोड आणि कॅथोड. जरा झेनर डायोड सारखा दिसतोय, हा झेनर डायोड सारखा चिन्ह त्यात दाखवलेला आहे. याकडे काय ॲनोड आहे, या ठिकाणी कॅथोड आहे. त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचं हा या पद्धतीने आहे बघा, एन मटेरियल, पी मटेरियल, इंट्रेन्सिक आणि परत पी मटेरियल. ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतंय की जेव्हा तुम्ही ह्याला प्रकाश सोडता, ह्याच्यावर प्रकाश दिल्यानंतर काय होतंय की ह्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला एवढ्या जलद गतीचा किंवा जास्त गतीचा इलेक्ट्रॉन्सला एकदम हाय इंटेन्सिटी म्हणजे जास्त तीव्रतेचा जेव्हा प्रकाश मिळतो, तर तो इथनं बाहेर पडताना
आता एन मटेरियल आहे, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. तर ह्याच्यातनं इलेक्ट्रॉन बाहेर पडताना किंवा पुढे जाताना एकदम जलद गतीने जातं. एवढ्या जलद गतीने जातं की पुढे पुढे जिथं जिथं ऍटम्स असतील किंवा इलेक्ट्रॉन्स असतील त्याला ढकलत जाणार, किंवा ऍटम्स असतील तर त्या ऍटम मधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सला तो एकदम जलद गतीने जाऊन आदळणार. पहिल्यांदा फक्त लाईट काय करते की ह्याच्यातले इलेक्ट्रॉन्स पुढे ढकलतं, पण तू शिकल्या ढकललेले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एकदम जलद गतीने पुढे जात असतात. मग तो पुढे कुठं जिथं येईल तिथं तो काय करते, ऍटम्स मधले असलेले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तो स्वतः इलेक्ट्रॉन त्याला ढकलतो. एवढ्या जलद गतीने तो वाहत असते, म्हणून त्याला अवलॅंच म्हणतात. हा शब्द वापरलेला अवलॅंच. त्याच्यामुळे काय होते, या फोटो डायोड मधून प्रवाह व्हायला सुरुवात होते. म्हणजे अशा प्रकारे तुमचा लाईट प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये केलं जातं. ह्यालाच म्हणतात अवलॅंच फोटो डायोड. तर दोन प्रकार बघितले आपण, पिन फोटो डायोड आणि एपीडी अवलॅंच फोटो डायोड. नंतर याचं कंपॅरिझन सुद्धा बघू शकतो आपण, दोन्ही मधला फरक पिन डायोड आणि एपीडी मध्ये. त्याच्यातला पहिला आहे सेन्सिटिव्हिटी. डायोड पाहिजे तर आपण मराठीत बघूया. संवेदनशीलता, तर कमीच संवेदनशीलता असते पिन मध्ये 0 ते 12 डीबी, आणि एपीडी मध्ये अधिक संवेदनशीलता 5 ते 15 डीबी. डीबी म्हणजे डेसिबल. नंतर पॅरामीटर्स मध्ये बायसिंग. बायसिंग मध्ये याला बायसिंगला किती लागणार आहे, पिन डायोडला 5 ते 10 वोल्ट लागते, याला 20 ते जवळपास 400 वोल्ट पर्यंत लागते, म्हणजे जास्त पॉवर घेते हे. नंतर वेव्हलेंथ, लाटा लांबी किंवा तरंग लांबी पिनला किती लागते, 300 ते 1100 नॅनोमीटर, आणि एपीडी लागते 400 ते 1000 नॅनोमीटर. गेन इथं या ठिकाणी आले बघा, पॅरामीटर्स मध्ये रिजनल गेन. पिन मध्ये नो इंटरनल गेन, पण तो एपीडी मध्ये इंटरनल गेन असते. सिग्नल टू नॉइज रेशिओ, सिग्नल मध्ये तुमचा नॉइज असेल, नॉइज रेशिओ जी आहे तर तो पिन मध्ये जरा खराबी असते, एपीडी मध्ये चांगला असते, नॉइज जास्त नसते. नंतर डिटेक्टर सर्किट, त्यामध्ये पिन मध्ये सोपा असते, एपीडी मधला जरा कॉम्प्लिकेटेड किंवा अधिक गुंतागुंतीचा असते. आणि किंमत पिन मधला स्वस्त असते, पिन डायोड फोटो डायोड हा स्वस्त असतो, एपीडी डायोड जरा महाग असतो. अशा पद्धतीने हे दोन प्रकारचे जे फोटो डिटेक्टर्स आहेत ते आपण बघितलं. अशा पद्धतीने आपला जो फोटो डायोड आहे किंवा फोटो डिटेक्टर आहे, रिसिव्हर एंडला जो आपण वापरलेला आहे, अशा पद्धतीने हे सगळे कॉम्पोनंट झाले. तर या टॉपिक मध्ये आपण काय बघितलं, एन्कोडिंग आणि डिकोडिंग. म्हणजे एन्कोडिंग कसं केलं जातं, डिकोडिंग कसं केलं जाते फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये, ते आपण पाहिलेलं आहे.